Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे. तर आज दावा केला जातो की हे चिन्ह गोठवलं जाईल आणि मूळ पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरेंकडे जाईल, असं असीम सरोदेने हा दावा केलेला एकूणच जो युक्तिवाद गेल्या काही दिवसात सुरू आहे. न्यायालयाच्या चौकटीत एखादी गोष्ट, एखादा खटला चालू असताना आणि तो जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना खरं तर प्रत्येकाने हेच म्हणायला पाहिजे की आमचा न्यायालयावर विश्वास आहे. असं असताना हे होणारे ते होणारे हे जे दावे आहेत ते दावे प्रत्येकजण आपापले करत असतो, परंतु न्यायदेवतेने एक बाजू ऐकली. मला विशेष आश्चर्य वाटले की त्या बाजू अनेक वेळेला न्यायालयात मांडली गेली होती, तरी देखील त्यातले मुद्दे जवळजवळ पहिल्यांदा चाललेत. अशा पद्धतीने त्याचं प्रचंड माध्यमांमधून उत्सुकता असल्यामुळे कव्हरेज झालेलं आहे. ते जवळजवळ महाराष्ट्राच्या जनतेचं पाठपूर्वी झालं होतं आणि तरीही जनादेश जो आहे तो महायुतीला मिळालेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आलेले आहेत, खासदार निवडून आले, त्यातले अनेक 6 जण परत खासदार आमच्याकडे आलेले आहेत. अशा वेळेला मला असं वाटतं की याबद्दलचे दावे हे कारण नसताना समाजामध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न आहे, लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचे हे सगळं बोलणं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या सुनावणी, त्याची तारीख, त्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत हे दावे त्यांना टाईमपास म्हणून करायचं असेल तर करू शकतात. पण कपिल सिब्बल एक नाव, त्यामध्ये मोठं नाव वारंवार घेतलं जाते नेत्यांकडून ठाकरे गटाच्या. कपिल सिब्बल आहेत, त्यामुळे हा कॉन्फिडन्स आहे असं वाटतं. मला काही नाव मोठं कॉन्फिडन्स वाटतं तो न्यायाधीशांमुळे वाटतंय. वकील त्यांच्या जागी मोठे असतात, त्यांचं नावं मोठी असतात, ती मुद्दामून मोठी नावं केली जातात आणि त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पण जी बाकीची नावं असतात त्यांचं चांगलं वाईट पण एक काळाने, अनुभवाने आणि इतिहासाने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे हे दबाव तंत्र अजिबात न्यायदेवतेसमोर लागू चालणार नाही, होऊ शकत नाही. न्यायदेवतेच्या समोर जे सगळे पुरावे झालेले आहेत, निवडणूक आयोगाच्या समोर बाजू मांडली गेलेली आहे, त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत, त्या सगळ्या निर्णयांच्या संदर्भात अंतिम फैसला होईपर्यंत काही याच्याबद्दलचं गैरसमज असू नयेत. परंतु हे सगळं कधीच आहे 2024च्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती. 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाला काय जनादेश मिळालेला आहे, विरोधी पक्ष नेतासुद्धा होऊ शकला नाही मविया एकत्र असून. तर अशा वेळेला इतकं ज्याला आपण म्हणू की गडगडाट फक्त ढगांचा असावा तसं हे सगळं उभा ठाक्यामधला ठव काढून त्याला ढ करावा असं दिसतं. खरं तर 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन असतील आणि रायगडमध्ये वडद गोगावले हे ध्वजारोहण करणार आहेत. तर काय नेमकं वाटतं 2 दिवसात घोषणा होईल अशा पद्धतीचा देखील विश्वास गोगावलेने व्यक्त केला. मला असं वाटतं की कोल्हापूरच्या पत्रकारांचं मी अभिनंदन करीन यासाठी की जे निर्णय राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जाहीर करणार ते निलंबोरे कसं सांगू शकतो. नाही, विश्वास त्यांचा बरोबर आहे, त्यांना अंतर्गत माहिती असेल. पण मला असं वाटतं की या गोष्टीला कुठेही अटीतटीचं स्वरूप होऊ नये. एक शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा देशाच्या ध्वजाचं वंदन करण्याचा स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम असतो, वेगवेगळ्या लोकांच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या शासन टाकत असतं आणि त्याप्रमाणे जनतेची जी भावना आहे, मला तर अजून एक वाटतं की वंदे मातरम ह्याच्याबद्दलचं विधेयक पास झालेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामधलं जे गाणं आमच्या हजारो हुतात्म्यांशी चले जाव चळवळीतल्या लोकांशी जोडलं गेलेलं आहे, ते वंदे मातरमसाठी लोकांनी लाठ्याकाठ्या करून हुतात्मा केलेले आहे, तेच गीत आता सगळ्या लोकांच्या हृदयापर्यंत पोचणार आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचं स्वागत करते आणि हे जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावरती महायुती योग्य तो निर्णय घेईल याची मला खात्री आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.